चांगली गोष्ट आहे. पोलिसांचं अभिनंदन त्याच्याबद्दल. फक्त हे सगळे बकरी वगैरे पकडलेले आहे. हे कोकरू राहिलेले आहे. कोकरू ते कोकरूसुद्धा ताब्यात घ्यावं आणि हे नंतरचे ताब्यात घेतलेले हे काय मुख्य आरोपी वगैरे नाही. हे प्यादे आहेत. मुख्य आरोपी हा आकाच आहे. आकाला लवकरात लवकर खुला करावा. मात्र अण्णा हे सगळेजण पुण्यामधूनच ताब्यात घेतले जातात. नेमकं काय पुण्याचं कनेक्शन असू शकतं आणि ह्याला नेमकं कसं हे केलं जातं? पुणे तिथे काय उणे. अच्छा, अशी पुण्याची आता नवीन ओळख करावं लागेल. पुणे तिथे काय उणे. सरस्वतीचं म्हणजे ते हे होतं ते आता पुणे तिथे काय होणे. ते हे असले सगळे आरोपी आता तिथे चालले. मात्र या अगोदर देखील त्या ठिकाणी उपचार घेत होते. आका उपचार घेत होते अशा पद्धतीचं देखील बोललं जात होतं. नेमकं हे जर ह्याला कोण पाठीशी घालत असू शकतं आणि ह्याला खरंच राजकीय बळ असू शकतं, त्याशिवाय ते पुण्यात कशा राहू शकतं? 100% राजकीय बळ आहे. कोणाचं आहे काय आहे ते तुम्हाला माहिती आहे. हां, त्यांच्या बळाशिवाय हे होऊ शकत नाही. आता नेमकं आज तुम्ही परभणीच्या मोर्चाला देखील जाणार आहेत. आता 6 आरोपी अटक आहेत. 1 अटकेचा राहिलेला आहे. पोलीस प्रशासनाचे एकूण जे तपास चालू आहे सीआयडीचा एसआयटीचा, तो त्याच्यावर समाधानी आहात का आणि कशा पद्धतीने? 6 नाही जास्त आरोपी झाले. 6 हत्ये प्रकरणाचे 7 हे 8 हत्ये प्रकरणातले. आता ते जे खंडणीवाले आहेत ते ऑटोमॅटिक हत्येच्या ह्याच्यात आरोपी होणारच आहेत. अच्छा, होणारच आहेत. त्यांच्यामुळेच झालेली ही हत्या. पण आज तुम्ही आता ह्याला मोर्चाला सहभागी होता. मोर्चामध्ये हो. कशा पद्धतीने तो मोर्चा आणि काय नेमकं या मोर्चाच्या माध्यमातून कायच्या पुढे जाऊन बोलायचं. याच्यानंतर कुठे कुठे मोर्चे होणार आहेत त्यामध्ये तुम्ही देखील सहभागी होता आणि नेमकं प्रमुख मागणी काय असणार आहे? आता परभणीचं आणि उद्याचं पुण्याचं आमंत्रण आलेलं आहे. याच्या पलीकडे नाही. मात्र आता एकंदरीत जो तपास सुरू आहे त्या तपासावरती तुम्ही समाधानी आहात का? आणि आता आणखी काय सांगणं असेल? 100% समाधानी आहोत. असमाधानी असण्याचं काय कारण आहे? अच्छा, त्यांना अटक झालेली आहे. हां, आता प्रोसिजर सीआयडी आणि त्याचे जे प्रमुख आहेत तेली साहेब ते अत्यंत जोराने त्यांनी यंत्रणा हलवली. बीडच्या एसपींनी यंत्रणा हलवली आणि आता हे आमच्या एलसीबीने पकडलेत. हे दोन प्यादे जे आहेत हे एलसीबीने पकडलेत आत्ता. मात्र काल विष्णू चाटेंचा जो जॉब झाला तर त्याच्यामध्ये त्यांनी आकांच्या संदर्भात जे तुम्ही आका ज्यांना म्हणता वाल्मिक कराडांच्या संदर्भात देखील नाव घेतलेलं होतं आणि त्या 100% घेतलंय. खंडणी त्यांच्या फोनवरून मागितली अशी कबुली त्यांनी दिली. हां, मग आता ह्याच्यामधला मेन आरोपी कोण? मेन आरोपी तेच आहे ना. अच्छा, मेन आरोपी दुसरा कोणी नाही आहे. जो खंडणी मागतो तोच आरोपी होणार ना. अच्छा. मग आता काय नेमकं मागणी असेल? 302 मध्ये त्यांना घेतलं जाऊ? ऑटोमॅटिक येतील. मी मागणी करण्यावर काय गरज नाही. 302 मध्ये ते येणार म्हणजे येणार. आता हे सुदर्शन घुले आणि यांना जे अटक केली गेली तर त्यामुळे आता काही बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या नव्यानं समोर येतात. आता येतील ना समोर. सुदर्शन, त्याच्यानंतर तो दुसरा पोरगा, पहिले 3 जण, चाटे. आता पोलिसांना त्यांच्या कलेने त्या ठिकाणी ते घेतील ताब्यात. लवकर घेतलं अशी मागणी असेल? अत्यंत लवकर. आता उशीर नकोय. आपण पाहतोय एकंदरीत सुरेश दस यांनी जे उर्वरित जो राहिलेला आरोपी आहे त्याला देखील ताब्यात घ्यावं अशा पद्धतीची जी मागणी आहे ती मागणी केलेली आणि यामध्ये वाल्मिक कराड यांना देखील 302च्या प्रकरणामध्ये आरोपी करावं अशी देखील मागणी केली.